राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे काही दिवस उरलेले आहेत आणि राज्यात हा निवडणुकीचा प्रचार अगदी शिगेला पोहोचलेला पाहायला मिळत आहे। सध्या चिंचवड विधानसभेचे अपक्ष उमेदवार असलेले भाऊसाहेब भोईर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। तुम्ही नागरिकांमध्ये जाताय, त्यांच्याशी चर्चा करताय, तर एकंदरीत कसा प्रतिसाद भेटतोय आणि चिंचवड विधानसभेतलं वातावरण कसं आहे? वातावरणामध्ये प्रचंड बदल होत गेलेला आहे। मी एक सक्षम पर्याय दोन्ही उमेदवारांच्या पेक्षा आहे हे आता लोकांना संपूर्ण समजलेलं असल्या कारणानं सर्व संघटना स्वतःहून मला पाठिंबा द्यायला, त्यामुळं सिद्दीकी भाई असतील, नवतन संघटना जी आहे त्यांनी स्वतः पाठिंबा दिला। त्याचं कारण त्यांना या सर्व सुरक्षितता जी आहे या शहराची, जातीय सलोखा जो आहे हे संपूर्ण केवळ विकासात्मक दृष्टिकोनातून राजकारण करावं, केवळ जातीपातीचं राजकारण निवडणूक डोळ्यासमोर करू नये। हे एकदा सर्वांना आता कुणी हे राहिलेलं नाही, अज्ञानी राहिलेलं नाही, सर्वजण आता सुशिक्षित आहेत। मतदान कुणाला करायचं हे त्यांनी आता पक्क केलेलं आहे आणि मला वाढता प्रचंड पाठिंबा स्वतःहून, कोणताही पक्ष पाठिंबा नसताना आणि अपक्ष असण्याचा फायदा झाला मला, कारण सर्व पक्षाच्या लोकांचा मी पर्यायी उमेदवार आहे। कुठल्या विकास कामांचे मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहे? विकासात्मक दृष्टिकोनातून आता तुम्ही पाहताय की सर्व 3 नद्या आहेत या शहराला, मुठा असेल, इंद्रायणी, पवना असेल, त्याची नद्यांची गटरं झालेली आहेत। शिक्षणापासून मुलं वंचित राहू लागलेली, तिथं मास्टर प्लॅन कुणाकडे तयार नाही। पर्यावरणासंदर्भात पाण्याचे टँकर माफियांचा जोर वाढलेला आहे। 40-40 लाख रुपये बिल एका सोसायटीला येतात पाण्याची। मग हे शहर परिपूर्ण मेट्रो शहर म्हणून कोणता ढोल पिटतात हे सर्व आता पर्दाफाश होणार आहे आणि भाऊसाहेब भोईर हा शहराला पर्याय असणार आहे हे आता लोकांना समजलं। विरोधकांचं मोठं आव्हान आहे असं वाटतंय की मला आव्हान कोणाचंच नाही। जे माझ्या समोर उमेदवार आहेत त्यांचा माझा कालखंड पण बरोबरचा नाही। माझा 30 वर्षाची राजकीय कारकीर्द आहे, 25 वर्ष मी महानगरपालिकेत नगरसेवक आहे, माझं काम डोळ्यांसमोर आहे, त्यामुळं मला कुणाचं आव्हान वगैरे काही नाही। मला मतदारांसमोर जायचं आणि मतदारांनाच मी आव्हान करतोय की सुशिक्षित, सुसंस्कृत या शहरात काहीतरी घडवलेल्या माणसांना निवडून द्या। महायुतीने कुठेतरी बटेंगे तो कटेंग असा एक नारा दिला, त्या नाऱ्याकडे कसं बघताय? नाही, मी ते असले नारे माझ्या डोक्यात पण येत नाही। लहानपणापासून मी जातीविरहित काम करणारा माणूस आहे। मला मानवता, ज्ञानेश्वर माऊलीने दिलेला संदेश मला फक्त मला माहिती आहे। जातीविरहित काम करणारा मी माणूस आहे, मला मानवतेचा संदेश जाणणारा मी माणूस आहे, अशी भावना या ठिकाणी भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।